नमस्कार. आज आपण मदर तेरेसा यांचा एक विचार पाहणार आहोत. या विचारामध्ये त्या म्हणतात की जिथे जाल तिथे प्रेम पसरवण्याचा प्रयत्न करा. तुमच्यापाशी येणारी प्रत्येक व्यक्ती ही आनंदी होऊन परतायला हवी. आणि हाच विचार आपण विश्लेषणात्मक पाहणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मदर तेरेसा यांच्या एका अत्यंत सुंदर आणि जीवनाला दिशा देणाऱ्या विचारांचे विश्लेषण पाहणार आहोत. जिथे जाल तिथे प्रेम पसरवण्याचा प्रयत्न करा. तुमच्यापाशी येणारी प्रत्येक व्यक्ती ही आनंदी होऊन परतायला हवी. हे वाक्य ऐकायला अतिशय साधे वाटते, पण त्यामध्ये संपूर्ण मानवतेचा सार दडलेला आहे. आजच्या काळात लोक यशस्वी होण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी आणि प्रसिद्ध होण्यासाठी खूप प्रयत्न करतात. पण मदर तेरेसा आपल्याला सांगतात की आपल्या आयुष्याचे खरे मूल्य आपण किती पैसा कमावला यावर नाही, तर आपण किती माणसांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला यावर ठरते. जिथे जाल तिथे प्रेम पसरवा याचा अर्थ फक्त प्रेमाची भाषा बोलणे नाही. त्याचा अर्थ आपल्या वागण्यात, बोलण्यात, विचारांमध्ये आणि कृतीतून प्रेम व्यक्त करणे हा आहे. कारण प्रेम ही अशी भाषा आहे जी जगातील कोणत्याही भाषेपेक्षा प्रभावी असते. ती बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते. हसू, आपुलकी, सहकार्य आणि संवेदनशीलता यातूनही प्रेम व्यक्त होतं. कल्पना करा, आपण एखाद्या कार्यालयात जाता. तिथे एक कर्मचारी तुमच्याशी हसत मुखाने बोलतो, तुमची समस्या समजून घेतो आणि मदत करण्याचा प्रयत्न करतो. त्याच ठिकाणी दुसरा एखादा कर्मचारी उद्धटपणे वागतो. दोघांकडे समान ज्ञान आणि पद असू शकते, पण आपल्या मनावर छाप कोण पाडतो? नक्कीच प्रेमाने आणि आदराने वागणारा व्यक्ती. म्हणूनच मदर तेरेसा सांगतात की आपल्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती आनंदी होऊन परतली पाहिजे. याचा अर्थ आपण प्रत्येकाला भेटवस्तू द्याव्यात किंवा त्यांचे सर्व प्रश्न सोडवावेत असं नाही, पण आपण त्यांच्याशी इतक्या प्रेमाने वागावे की त्यांना आपली भेट सकारात्मक अनुभव देऊन जाईल. आपल्या घरापासूनच त्याची सुरुवात होऊ शकते. अनेकदा आपण बाहेरच्या लोकांशी नम्रपणे बोलतो, पण घरच्यांशी मात्र रागाने किंवा दुर्लक्ष करून वागतो. आई वडील, भाऊ बहीण, पत्नी, पती किंवा मुले यांच्याशी प्रेमाने बोलणे हेच या विचारांचे पहिले पाऊल आहे. मदर तेरेसा म्हणायच्या, जर तुम्हाला जगात प्रेम वाढवायचे असेल तर प्रथम आपल्या घरात प्रेम निर्माण करा. कारण घरात प्रेम असेल तरच ते समाजात पसरू शकते. आजच्या युगात माणूस सर्व सुविधांनी संपन्न झाला आहे, पण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होत चालला आहे. अनेक जण तणाव, नैराश्य, एकटेपणाशी झुंज देत आहेत. अशा वेळी एखादा माणूस जर आपल्याकडे आला आणि आपल्याला त्याला 2 प्रेमाचे शब्द दिले आणि आपण त्याला 2 प्रेमाचे शब्द दिले तर त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले तर त्याला मोठा आधार मिळू शकतो. कधीकधी एखाद्या व्यक्तीला पैशाची गरज नसते, त्याला गरज असते ती समजून घेणाऱ्या माणसांची, आणि ही गरज प्रेमानेच पूर्ण होऊ शकते. या विचारामागे एक मोठे तत्वज्ञान दडलेले आहे. आपण या जगात किती काळ जगणार आहोत हे कोणालाच माहीत नाही, पण आपण कसे जगलो हे मात्र आपल्या हातात आहे. प्रत्येक भेटणाऱ्या व्यक्तीला जर आपण आनंद, आशा आणि सकारात्मकता देऊ शकलो तर आपले जीवन खऱ्या अर्थाने सार्थक होईल. इतिहासात अनेक महान व्यक्ती झाल्या. काहींना त्यांच्या संपत्तीसाठी ओळखले जाते, काहींना त्यांच्या सत्तेसाठी, पण मदर तेरेसा यांना जग आजही आठवते, कारण त्यांनी लोकांच्या जीवनात प्रेम आणि आशा निर्माण केली.
आपणही आपल्या दैनंदिन जीवनात हा विचार अंमलात आणू शकतो. शाळेत, कॉलेजमध्ये, कार्यालयात, व्यवसायात किंवा समाजात जिथे जाऊ तिथे एक हसू, एक प्रोत्साहनात्मक शब्द, एक मदतीचा हात आणि एक प्रेमळ वागणूक देण्याचा प्रयत्न करू शकतो. लक्षात ठेवा, कडू शब्द काही क्षणात नाती तोडू शकतात, पण प्रेमाचे शब्द अनेक वर्ष मने जोडून ठेवतात. म्हणूनच प्रेम ही केवळ भावना नसून ती एक शक्ती आहे. अशी शक्ती जी दुःखाला आनंदात, निराशेला आशेत आणि अनोळखी व्यक्तीला मित्रात बदलू शकते. शेवटी मदर तेरेसा यांच्या या विचाराचा खरा संदेश असा आहे की आपण जिथे जाऊ तिथे आपल्या उपस्थितीमुळे वातावरण अधिक सुंदर झाले पाहिजे. आपल्या भेटीने लोकांच्या चेहऱ्यावर हसू आले पाहिजे आणि आपल्याकडून दूर जाताना त्यांच्या मनात आनंद, आदर आणि आपुलकीची भावना निर्माण झाली पाहिजे. कारण माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठी कमाई ही पैशांची नसते, तर त्याने कमावलेल्या प्रेमाची आणि आशीर्वादाची असते. जगात प्रेमाची कमतरता नाही, कमतरता आहे ती प्रेम व्यक्त करणाऱ्या माणसांची. चला आपणच त्या बदलाची सुरुवात करूया. असा हा आजचा मदर तेरेसा यांचा दुसरा विचार तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत. तोपर्यंत धन्यवाद.